शेतकरी बंधूंनो, यावर्षी जर तुम्ही कापसाची लागवड करणार असेल तर कोणतं वाण आपल्याला लागवड करायचं, मी तुम्हाला टॉप जे 7 वाण आहेत ते सांगणार आहे। या 7 वाणापैकी कुठल्याही एका जरी वाणाची लागवड केली तर तुम्हाला कापसामध्ये 15 ते 20 क्विंटलचा उतारा निश्चितपणेच येणार आहे। तर काय संपूर्ण माहिती जाणून घ्या, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी ऋषी मोठे पाटील आणि तुम्ही पाहतात ॲग्री सरकार। आता तुम्ही ह्या वर्षी बघू शकता की पावसाचं प्रमाण कमी सांगितलेलं आहे, सरासरीपेक्षाही कमी पाऊस सांगितलेला आहे। म्हणजे एल निनोचं सावट हे संपूर्ण महाराष्ट्रावर आहे। त्यामुळे आपल्याला कापसाचं वाण निवड करताना आपल्याला कमी कालावधीचं वाण निवडायचं आहे। तसंच ते कोरडो आणि बागायती दोन्ही असणारे जे शिफारस वाण आहे हेच लागवड आपल्याला करायची, ज्याच्यामुळे आपल्याला कापसाच्या उत्पादनामध्ये घट येणार नाही। तसंच मागच्या वर्षी आपण बघितलं की भरपूर प्रमाणामध्ये रस शोषक कीटकांचा प्रादुर्भाव वाढला, त्यामुळे आपण चुकीचं वाण जर लावलं तर आपल्याला त्याच्यावर पुन्हा फवारण्याचं प्रमाण हे जास्त घ्यावं लागतं। फवारण्या वाढल्या, खर्च वाढतो, उत्पादन आणि खर्चाचं गणित जुळत नाही। त्याच्यामुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव जे कमी रोगप्रतिकारक वाण आपल्याला निवडायचं आहे। मी तुम्हाला टॉपचे 7 वाणं सांगणार आहे, बाजारामध्ये सुद्धा ते अवेलेबल आहेत। त्याच्यामुळे इतर वाण निवड करताना ह्या गोष्टीची काळजी आपण घेणार। मित्रांनो, कापसाचं वाण निवड करताना आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी जर कोणत्या बघायच्या असेल तर रोगास कमी बळी पडणारं वाण पाहिजे आपल्याला। दुसरी गोष्ट आहे की टपोर वजनदार बोंड पाहिजे, त्या बोंडाची गळ नाही झाली पाहिजे, अशा प्रकारचे एक वाण पाहिजे। बोंड आळी त्याच्यावर कमी आली पाहिजे। तर ह्या अशा प्रकारचे वाण निवड करताना आपल्याला ह्या 2-4 गोष्टीची काळजी घ्यायची आहे। सर्वप्रथम जे वाण आहे मित्रांनो, त्याची लागवड तुम्हाला ह्या वर्षी करू शकतात राशी 659। लोकप्रिय वाण आहे, मोठे वजनदार टपोरे बोंड येतं। तसंच मित्रांनो, जास्त उत्पादन देणारे वाण आहे, आपल्याला कोरडवाहू आणि बागायती दोन्ही जमिनीमध्ये चालणारं वाण आहे। राशी 659 जर तुम्हाला भेटला असेल तर तुम्ही ह्या वर्षी नक्की लागवड करू शकतात। त्यानंतर 2 नंबरचं वाण आहे तुळशी कंपनीचं कबड्डी। आता हे सुद्धा वाण मित्रांनो लोकप्रिय आहे, बऱ्याच प्रमाणामध्ये मराठवाड्यात याची सुद्धा लागवड मोठ्या प्रमाणात होते। तुम्ही जर कबड्डी वाण निवडत असाल तर तुम्हाला निश्चितपणेच उतारा हा जास्त भेटणार आहे। ह्या कबड्डी वाणाची खासियत अशी आहे की जर तुम्ही योग्य व्यवस्थापन केलं तर जमीन जर भारी असेल तर तुम्हाला इतरांपेक्षा निश्चितपणेच कबड्डी वाणामध्ये उत्पादन ही क्षमता जास्त आहे। वेचणी सोपं वाण आहे मित्रांनो, कापसाची जी वेचणी आपल्याला ती ह्या वाणामध्ये इतर वाणाच्या तुलनेमध्ये सोपी जाते। कबड्डी वाणाची खासियत काय, झाडाच्या खालच्या फांदीपासून ते शेंड्यापर्यंत बोंड यायला लागतात। 5 पाकळी जे बोंड असतात मित्रांनो, अशा प्रकारचे बोंड ह्या वाणास लागतात। फक्त या वाणामध्ये एकच दुष्परिणाम आढळून आलेला आहे की कोरडवाहू क्षेत्रामध्ये जर तुम्ही कबड्डी वाणाची लागवड जर केली तर आपल्याला उत्पादनामध्ये घट जाणून येते। त्यामुळे होईल तेवढं कबड्डी वाण तुम्ही बागायती क्षेत्र असेल किंवा काळ्या जमिनीवर याची लागवड केला। राशी आणि कबड्डी या दोन्ही वाणापैकी बिंदास तुम्ही कुठलंही एक वाणाची निवड करू शकता। त्यानंतर 3 नंबरचं वाण आहे कावेरी जादू। सरळ आणि उंच वाढणारं वाण आहे मित्रांनो, ज्यांना अति दाट किंवा अति घन लागवड करायची आहे, जसे की कृषी विभागाने शिफारस केल्याप्रमाणे 3x1 वर ज्यांना लागवड करायची, जवळ अंतर ज्यांना ठेवायचे, अशाने बिंदास डोळे झाकून कावेरी कंपनीची जी जादू वाण आहे ते तुम्ही लागवड करू। 4 नंबरचं बियाणं आहे अजित 155। लोकप्रिय वाण आहे, कोरडवाहू बागायती दोन्हीशी शिफारस आहेत। तुम्ही ज्यांच्याकडं ओलिताची सोय नाही अशा शेतकऱ्यांनी बिंदासपणे अजित 155 लागवड करू शकतात। अजित 199 नाही, अजित 155 लक्षात ठेवा। अजित 155 या वाणाची खासियत अशी की रस शोषक किडी असतील किंवा लाल्या रोग असेल याला हे रोग प्रतिकारक वाण आहे। तसंच मित्रांनो, पाण्याचा ताण सहन करणारा वाण आहे। यावर्षी एक मात्र गोष्ट लक्षात ठेवा, कापसाचं वाण निवडताना की या पाऊसकाळ कमी आहे, पाण्याची सोय असेल तरच बागायती वाण लावा, नसल काळी जमीन जरी असेल आणि पाण्याची सोय नसेल तर तुम्ही अजित 155 ची लागवड करू शकतात। हा एक तुम्हाला मी चांगला पर्याय सांगितला। 4 वाण तुम्हाला सांगितलेत। 5व्या नंबरचं वाण आहे मित्रांनो प्रभात कंपनीचं सुपरकॉट। आता सुपरकॉट बऱ्याच शेतकऱ्यांनी लागवड केलेली किंवा काही जणांनी लागवड केली नसेल तर तुम्हाला जर भेटत असेल ओरिजिनल प्रभात कंपनीचं सुपरकॉट तर तुम्ही ती लागवड करू शकतात। आता हे जे बियाणं मित्रांनो याची खासियत जर बघायला गेलं तर 155 ते 160 दिवसाचा कालावधी, लवकर किंवा मध्यम कालावधीमध्ये वाण येतं आपल्याला। नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी याच्यामध्ये सर्व 1-2 याचण्या ज्या आहेत त्या येचून तुम्ही तिसरी इजनी सुद्धा घेऊ शकतात। प्रभात कंपनीचं सुपरकॉट, त्यांची अति काळी जमीन आहे अशांसाठी प्रभात कंपनीचं सुपरकॉट हे तुम्ही वाण निवडू शकतात। फेमस असं वाण आहे US कंपनीचं 7067 हायब्रिड व्हरायटी, ज्या पण तुम्हाला सांगते सर्व हायब्रिड आहे, म्हणजे संकरित वाण आहेत। आता US 7067 हे सुद्धा वाण नंबर 1 आहे, टपोरे बोंड आहेत, रोग प्रतिकारक वाण आहे, खास करून बोंडअळीसाठी। ज्यांना बोंडअळीचा ज्यांच्या प्लॉटवर प्रॉब्लेम येतो किंवा एखाद्या गावामध्ये भरपूर प्रमाणात जर कापसाची लागवड असेल तर सरासपणे बोंडअळी येते, अशा शेतकऱ्यांनी बिंदासपणे US 7067 ही जात आपल्याला लावायची आहे। एकरी उत्पादन क्षमता US 7067 ची 12 ते 18 क्विंटल आहे। तुम्ही जर योग्य व्यवस्थापन केलं, सिंचनाची सोय असेल तर तुम्ही निश्चितपणेच ही वाणाची निवड करू शकतात। जास्त पावसा जर असेल किंवा पाण्याचा ताण प्रकारच्या परिस्थितीमध्ये ही जात तग धरून राहू शकते। त्यानंतर शेवटचं वाण आहे जे की नवीन प्रकारचं वाण आहे बायोसीड 6001। बायोसीडचं 6001 आता नवीन वाण आहे। तसं बघायला गेलं तर मित्रांनो बायोसीडचं 6001 वाण हे नवीन आणि लोकप्रिय वाण झालेलं आहे।
बऱ्याच शेतकऱ्यांना मागच्या 1-2 वर्षामध्ये याचा रिझल्ट आलेला आहे. तुम्हाला जर लागवड करायची असेल तर बायोसीडचं 6001 लागवड करू शकतात. पण याच्याबद्दल मी फार काही माहिती देणार नाही, कारण की आपण याचं स्वतः डोळ्यांनी कधी उत्पादन बघितलेलं नाही किंवा घेतलेलं नाही. आमच्या इकडं मार्केटमध्ये मागच्या वर्षी आलं पण आता जसं कळायला लागले की बायोसीड 6001 चांगला रिझल्ट दिला आहे, तर ह्या वर्षी आपण त्या वाहनाची निवड करू शकतात. हे झाले मित्रांनो तुम्हाला टॉपचे 7 वाहनं, यापैकी कुठल्याही वाहनाची निवड तुम्ही करू शकता. एक गोष्ट मात्र कधी लक्षात घ्या की यावर्षी कापूस लागवड करताना हलक्या जमिनीमध्ये, अत्यंत हलकी मुरमाड जमिनी टाळा. ज्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा होत नाही, चिबाड जमिनी, अशा जमिनीमध्ये कापूस लागवड करू नका. शक्य होईल तर तुम्ही मध्यम कालावधीची वाण निवड करा. लवकर येणाऱ्या अर्ली व्हरायटी जे आहे तर मी तुम्हाला सांगितलं तर या वाणाची निवड करा. जसे की तुम्ही राशी असेल किंवा कबड्डी वाण असेल, हे 2 वाण मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो. ज्या शेतकऱ्यांना कोरडवाहूमध्ये लागवड करायची त्यांनी अजित 155 करा किंवा US 7067 आहे. अशा प्रकारची निवड केली तर तुम्हाला निश्चितपणे कापसामध्ये 12 ते 15 क्विंटल असेल. चांगलं व्यवस्थापन केलं तर तुम्हाला 20 क्विंटलपर्यंतही उत्पादन भेटू शकतं. शेतकरी बंधूंनो, तुम्हाला जर कापूस पिकाबद्दल मार्गदर्शन हवं असेल तर नाममात्र फीस फक्त 99 रुपयामध्ये आपण शेतकऱ्याला सविस्तर अशी कापसाबद्दल माहिती देत होतं. तुम्ही खालील दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून याबद्दलची संपूर्ण माहिती घेऊ शकता. व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.